आपण मशीन लावलं, मशीननं काढली आपण. पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतंय, ते म्हणजे की परत एकदा आपल्या हातानं ते चारी पण सड पिळून घ्या, चिटून घ्या परत. का? तर त्याचे मेन 2 मुख्य फायदे आहेत. हे चिटल्यामुळं परत एकदा मशीन बंद केल्यावर चारी सड आपण हाताने पिळून घेण्याचे 2 कारण आहेत. फायदे आहेत त्याचे 2. तर ते बघा, पहिला फायदा त्याचा, की थोडंफार दूध शिल्लक राहते त्या सडामध्ये. पूर्ण मशीनला परिपूर्ण दूध निघत नाही, थोडं शिल्लक राहते. आणि ते परत आपण हातानं काढल्यामुळं आपला पहिला मस्टायटिसचा जो धोका होता, दुधाच्या गाठी होत्या, तो होत नाही. त्याच्यामुळे हे चिटून घेण्याची क्रिया एकच मिनिटाची असते, पण ती कराच. आता एक दुसरा फायदा या चिटण्याचा, की तुम्हाला माहिती आहे आपल्याला फॅट म्हणजे काय नाही, आता हे माहिती आहे तुम्हाला, आपल्या दुधातले जे घटक. पण ज्यावेळेला आपण जे भराभरा दूध आपलं येतंय, त्याला फेस येत, खाली फेस दिसतोय आपल्याला, जे दूध येते आणि तर ते पहिला जे येतंय, तर हा एसएनएफ असतंय आणि फॅट हे पाठीमागून येत असते. त्याच्यामुळं की ज्यावेळेला आपण शेवट चिटून काढतो, तर त्याच्यामुळं पण आपल्या शेवट राहिलेलं जे कासेचं दूध असते, तरी शेवट फॅट राहिलेलं असते, तर ते पण आपल्याला फॅट मिळून जाते आपल्या दुधाला. तर त्याच्यामुळं चिटण्याचे असे 2 फायदे आपल्याला होतात.